तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। येथे दोन चुलत बहिणींचा कारमध्ये गुदमरून मृत्यू झाल्याचं समोर आलंय। या दोघीही फक्त 4 ते 5 वर्षांच्या आहेत। त्यांच्या कुटुंबातील सदस्य घरात कोणत्या तरी विषयावर चर्चा करत होते। त्यावेळी त्या चिमुकल्या खेळायला बाहेर आल्या आणि पार्किंग केलेल्या कारमध्ये बसल्या। यानंतर सुमारे 1.5 ते 2 तासानंतर कुटुंबातील सदस्यांनी त्यांना पाहिलं, पण वेळ गेली होती। ही घटना चेवेल्ला पोलीस ठाणे हद्दीतील दमरागिरी गावात घडली। थानुश्री वय वर्ष 4 आणि अभिनयश्री वय वर्ष 5 अशी मृत मुलांची नावं आहेत। पोलिसांनी दिलेली माहिती अशी की 14 एप्रिल रोजी सकाळी दोन्ही मुलांचे पालक त्यांच्या आजी आजोबांच्या घरी गेले होते। दोन्ही मुलेही त्यांच्या पालकांसोबत गेली होती। घरात चर्चा सुरू होती। यावेळी थानुश्री आणि अभिनयश्री बाहेर गेले। खेळत खेळत त्या दोघींनी कारचा दरवाजा उघडला आणि कोणालाही न कळता गाडीच्या आत बसल्या। ते गाडीत शिरताच दरवाजे बंद झाले। सुमारे 1 तासानंतर पालकांना मुलं बेपत्ता असल्याचं लक्षात आलं। त्यांनी त्यांचा शोध सुरू केला। शक्य तितक्या सर्व ठिकाणी मुलांचा शोध घेतल्यानंतर अखेर त्यांना गाडीत बेशुद्ध अवस्थेत आढळले। कुटुंबातील सदस्यांनी दरवाजे उघडले। त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केलं। तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं। अजून कोणतीही औपचारिक तक्रार दाखल झालेली नाहीये।